पवार यांना सोलापूर जिल्ह्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतंय। बबन शिंदे यांच्या पुतण्यानं 2 दिवसापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। बबन शिंदे मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो। अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे हे सध्या शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। नेमकं काय घडतंय भेटी दरम्यान? नक्कीच गौरी, विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं इच्छुकांची सुद्धा ताकद वाढत आहे आणि शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना सोलापूर जिल्ह्यात धक्का देतात का काय अशी सगळी आता परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण 2 दिवसापूर्वी बबन शिंदे यांचे जे पुतणे होते धनंजय शिंदे यांनी एक इच्छा व्यक्त केली होती आणि लोकांना माड्यामध्ये बदल हवा आहे, त्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं। शरद पवारांची त्यांनी भेट घेतली होती। त्यानंतर सगळ्या शरद पवार गटांकडून त्यांची दावेदारी सांगत असताना आज अचानक सकाळी बबन शिंदे जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला मोदी बागेत आलेले आहेत। आता यामध्ये काय राजकीय चर्चा होते हे पाहावं लागेल। मात्र अजित पवारांना मात्र धक्का बसताना पाहायला मिळतोय, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटांकडे ओढा वाढलेला आहे। त्याची चर्चा आजच्या सगळ्या बैठकीमध्ये बबन शिंदे आणि शरद पवार यांच्यात होण्याची शक्यता आहे। आता ते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोघांची मध्ये त्यांच्या घरामध्ये बैठक सुरू आहे। जेव्हा बबन शिंदे बाहेर येतील त्यावेळेस आपल्याला अधिकृत कळेल। मात्र पुन्हा एकदा राजकीय भूकंप जे आहे ते शरद पवार करताना पाहायला मिळत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात विशेष लक्ष देऊन ज्या ठिकाणी अजित पवारांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी मोठं पक्षांतर करण्याची जी तयारी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभरात इंदापूर त्याची काही लोकांचा पक्ष प्रवेश आहे, त्यामुळे पक्षांचं इन्कमिंग जे आहे ते शरद पवार वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौरी, हो नक्कीच बालाजी, अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।